हाय फ्रेंड, आज आपण स्टार डेल्टा स्टार्टरबद्दल माहिती घेणार आहे. त्यासाठी एक आपण MCB यूज केलेला आहे. तो म्हणजे 3 पोलचा 3 फेज सप्लायसाठी यूज केलेला आहे. 3 कॉन्टॅक्टर यूज केलेला आहे. फर्स्ट कॉन्टॅक्टर हा आपण मेनसाठी यूज करणार. सेकंड कॉन्टॅक्टर हा डेल्टासाठी यूज करणार. आणि थर्ड कॉन्टॅक्टर हा स्टारसाठी यूज करणार. आणि अनेक पार्ट यूज केला आहे, म्हणजे स्टार डेल्टा टाइमिंग हा यूज कशासाठी करतो, तर आपण स्टार टू डेल्टा कन्व्हर्जनसाठी हा टायमर यूज केला आहे. ठीक आहे, तर आपण पॉवर वायरिंग बघू. त्यासाठी आपण एक MCB घेतलेला आहे 3 फेजचा. त्यानंतर आपण कॉन्टॅक्टर घेतलेला आहे 3, 1 2 3. फर्स्ट कॉन्टॅक्टर आपण मेन कॉन्टॅक्टसाठी यूज करणार. सेकंड कॉन्टॅक्ट डेल्टासाठी आणि थर्ड कॉन्टॅक्टसाठी स्टारसाठी यूज करणार. आता इनपुट सप्लाय RYB सप्लाय हा MCBला आला. MCBचा आउटपुट सप्लाय हा आपण मेन कॉन्टॅक्टरच्या L1, L2, L3 टर्मिनलला आपण कनेक्ट केला. ठीक आहे, आता इनपुटचा झाला मेन कॉन्टॅक्टर इनपुट. आता मेन कॉन्टॅक्ट आउटपुट टर्मिनल आपण मोटरच्या 3 टर्मिनलला आपण कनेक्ट करणार त्याला मेन कॉन्टॅक्टरचं. आता डेल्टासाठी करण्यासाठी आपण कनेक्शन काय करणार, तर मेन कॉन्टॅक्टर आहे तिथून एक लूपिंग करणार आणि डेल्टा कॉन्टॅक्टरला कनेक्ट करणार. ठीक आहे, RYB हा मेन कॉन्टॅक्टरचा सप्लाय आपण डेल्टाच्या इनपुट टर्मिनलला म्हणजेच L1, L2, L3 कनेक्ट करणार. डेल्टाचं आउटपुट टर्मिनल आपण एकतर आपण मोटरला टर्मिनल 3 फेज सप्लाय कनेक्ट करणार आणि तिथूनच लिंक करून आपण स्टारच्या एका टर्मिनलला म्हणजेच स्टार कॉन्टॅक्टरच्या टर्मिनलला कनेक्ट करणार आणि सेकंड टर्मिनल आपण शॉर्ट करणार, म्हणजे स्टारमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, हे झालं पॉवर वायरिंग. आपण स्टार डेल्टा स्टार्टरचे पॉवर वायरिंग बघितले, तर आता आपण स्टार डेल्टा स्टार्टरचे कंट्रोल वायरिंग बघणार आहे. चला तर बघू. त्यासाठी मी 3 पोलचा MCB घेतला, सिंगल फेजचा एक MCB घेतला, 2 पोलचा आणि कॉन्टॅक्टर. हे मिळून एक ड्युअल स्टार्टर तयार होतो. आणि त्यामध्ये एक स्टॉप पुश बटन, स्टार्ट पुश बटन झाला, हे ड्युअल स्टार्टर झाला. तर त्यामध्ये आपण एक्स्ट्रा पार्ट वाढवला आहे, तो म्हणजे स्टार डेल्टा टायमर, एक डेल्टासाठी एक कॉन्टॅक्टर आणि एक स्टारसाठी एक कॉन्टॅक्टर. ड्युअल स्टार्टरमध्ये एक्स्ट्रा पार्ट ऍड केला तर होतो काय, स्टार डेल्टा स्टार्टर. हे पूर्ण झालं स्टार डेल्टा स्टार्टर. ओके, चला तर आपण कंट्रोल वायरिंग बघू. त्याच्यामुळे एक सिंगल फेजचा MCB आहे, त्यामधून एक फेज घेतला, तो स्टॉपच्या पुश बटन गेला NCला आणि स्टार्टच्या पुश बटन मधून एक सप्लाय केला NO मधून, तो गेला मेन कॉन्टॅक्टरच्या कॉइलला A1 टर्मिनलला. ठीक आहे, आणि A1 टर्मिनल मधून एक लूपिंग केला, तो गेला कॉन्टॅक्टरच्या NO टर्मिनल आणि कॉन्टॅक्टर दुसरं टर्मिनल NO तो गेला कुठं, स्टारच्या पुश बटनच्या इनकमिंग सप्लायला. ठीक आहे, आता बघा इथून NO आहे. ठीक आहे, NO स्टारचा NO तिथून मी कॉइलला सप्लाय दिलेला आहे, कॉइलमधून लुपिंग केलेला आहे, तो कॉन्टॅक्टचा NO मधून एक लुपिंग केला, कुठे गेला, स्टार डेल्टा टायमरच्या A1 टर्मिनल. ठीक आहे, स्टार टायमरला A1 टर्मिनल आणि A1 टर्मिनलमधून एक लुपिंग केला स्टार डेल्टा टायमरच्या कॉमन टर्मिनलला, म्हणजे कॉमन टर्मिनलला कनेक्ट केला. ठीक आहे, स्टार डेल्टा टायमरचा आता आउटपुट टर्मिनल म्हणजे 18 नंबर टर्मिनल हा NO आहे, 28 नंबर टर्मिनल हा NC आहे. ठीक आहे, आता स्टार डेल्टा टायमरच्या NO मधून 18 नंबर टर्मिनल NO मधून हा टर्मिनल आपण यूज करतो स्टारसाठी, तो डेल्टा कॉन्टॅक्टरच्या NC टर्मिनलला झाला. ठीक आहे, डेल्टा कॉन्टॅक्टरच्या NC टर्मिनलला कनेक्ट केला, तिथून डेल्टा कॉन्टॅक्टरचा NC सेकंड टर्मिनल आपण NC टर्मिनल हा आपण स्टारच्या A1 टर्मिनल म्हणजे कॉइलच्या A1 टर्मिनलला कनेक्ट केला. ठीक आहे, कॉइलचा A1 टर्मिनल डेल्टाचा NCचा आउटपुट निघून आपण स्टारच्या A1 टर्मिनलला कनेक्ट करा. ठीक आहे, कॉइलचा A2 टर्मिनल म्हणजे A2 टर्मिनल हा न्यूट्रलला कनेक्ट करा. ठीक आहे, न्यूट्रलसाठी आपण स्टारचा
ए टू टर्मिनल, डेल्टाचा ए टू टर्मिनल आणि स्टार डेल्टा टायमरचा ए टू टर्मिनल. तो आपण एक लिंकने कनेक्ट करत आपण मेन कॉन्टॅक्टरचा पण ए टू टर्मिनल कनेक्ट केला आणि तिथून एक वायर कनेक्ट केली. ती एमसीबीचा म्हणजे न्यूट्रलला कनेक्ट केला. ठीक आहे, सिंगल फेजचा एमसीबी न्यूट्रलला कनेक्ट केला. हे झालं स्टार डेल्टा स्टारचं कंट्रोल वायरिंग. आता डेल्टाचं कंट्रोल वायरिंग बघू. त्यासाठी स्टार डेल्टा टायमरचा 28 नंबर टर्मिनल NC मधून एक वायर मी काढली, ती कनेक्ट केली आणि ती केली स्टारच्या NC टर्मिनलला. आणि NCचा आउटपुट टर्मिनल मी कनेक्ट करणार आता डेल्टाच्या A1 टर्मिनल, म्हणजे डेल्टाच्या कॉइलच्या A1 टर्मिनलला. ठीक आहे, आणि डेल्टाचा A2 टर्मिनल मी केलं आहे न्यूट्रल. ठीक आहे, हे झालं स्टार डेल्टा स्टार्टरचं कंट्रोल वायरिंग. ठीक आहे, आपण आता बघू त्याचं वर्किंग बघायचं. ठीक आहे, हे स्टार स्टॉपचं पुश बटन आहेत. त्यासाठी मी आता सप्लाय ऑन करतो. ठीक आहे, 3 फेजचा सप्लाय मी ऑन केला. आता कंट्रोलचा सिंगल फेजचा सप्लाय ऑन केला. मी सप्लाय ऑन केलेला आहे. आता मी MCBचा फेज सप्लाय हा NC ला गेला, म्हणजे स्टॉपचा NC आहे. स्टॉपचा NC मधून आउटपुट आला, तो गेला स्टारच्या NO टर्मिनलला. NO मधून आउटपुट टर्मिनल सप्लाय येत नाही, त्याला प्रेस केल्यानंतर सप्लाय आला, तो गेला मेन कॉन्टॅक्टरच्या कॉइलला A1 टर्मिनल. आणि A1 टर्मिनल मधून लिंक केला आहे NO टर्मिनल, कॉन्टॅक्टरचा NO. आणि कॉन्टॅक्टरच्या NO मधून एक वायर घेतली स्टार डेल्टा रिले आहे त्याच्या A1 टर्मिनल. आणि A1 टर्मिनल लिंक केली, ती 17 नंबर टर्मिनल कॉमन टर्मिनल आहे, त्याला कनेक्ट केलं स्टार डेल्टा टायमरला. त्याचा टायमरचा आउटपुट टर्मिनल 18 नंबर टर्मिनल हा NO आहे, हा स्टारसाठी यूज करतो. ठीक आहे, स्टारसाठी यूज करतो. तिथून एक वायर घेतली, ती डेल्टा कॉन्टॅक्टरच्या NC टर्मिनल कनेक्ट केला. डेल्टाचा NC आउटपुट तो आपण कनेक्ट केला स्टारच्या A1 टर्मिनलला कनेक्ट केला. ठीक आहे, तो बघा होल्ड झालेला आहे. ठीक आहे, तो टायमर आहे स्टार डेल्टा टायमर. इथं आपण सेटिंग सेट केलेला आहे 24 सेकंद. हे मी सेट केला आहे. 24 सेकंद हे कंप्लीट झाल्यानंतर तो स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट होण्यासाठी सेटिंग आपण सेट करतो. ठीक आहे, स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट करण्यासाठी. हे बघा, तो डेल्टा कॉन्टॅक्टर आहे, तो ऑपरेट झाला. ठीक आहे, 24 सेकंद कंप्लीट झाल्यानंतर स्टार टू डेल्टामधला स्टारचा ओपन झाला कॉन्टॅक्टर, डेल्टा होल्डिंग झालेला आहे. ठीक आहे, आता डेल्टाचं बघू आपण कनेक्शन. डेल्टा टर्मिनल डेल्टासाठी आपण स्टार डेल्टा टायमर आहे त्याचा 28 नंबर टर्मिनल NC आहे, तिथून एक वायर घेतली, स्टार कॉन्टॅक्टरचा NC ला कनेक्ट केली. स्टारचा आउटपुट NC आपण डेल्टा कॉन्टॅक्टरच्या A1 टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, हे झालं डेल्टा कॉन्टॅक्टरचं वायरिंग. मग डेल्टाचं आउटपुट टर्मिनल म्हणजे आपण एक 3 फेज सप्लाय हा आपण मोटरला कनेक्ट करणार. तसेच मेन कॉन्टॅक्टरचा 3 फेज सप्लाय हा तो पण आपण मोटरला कनेक्ट. मेन कॉन्टॅक्टर डेल्टा कॉन्टॅक्टर हा 3 फेज सप्लाय आपण मोटरला स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा 3 फेज सप्लाय आपण कनेक्ट करू. ठीक आहे, स्टॉप करू. आता बघू आपण ऑपरेशन कसं होतं ते आता बघणार आहे. त्यासाठी आपण स्टार्ट केला मी. बघा, मेन कॉन्टॅक्टर होल्ड झाला. ठीक आहे, स्टार्ट केल्यानंतर मेन कॉन्टॅक्टर होल्ड झालेला आहे. त्याचबरोबर स्टार कॉन्टॅक्टर पण होल्ड झाले, पण डेल्टा कॉन्टॅक्टर ओपन आहे. तो कधी होणार, तर आपण स्टार डेल्टा टायमर आहे तिथे आपण 24 सेकंद आपण सेट केला आहे, ती कंप्लीट झाल्यानंतर स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे डेल्टा त्या कॉन्टॅक्टर होल्ड होणार आणि स्टार ओपन होणार. ठीक आहे, आता आपण बघू. चला आता हे बघा झाला स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट. डेल्टा कॉन्टॅक्टर पण
होल्ड झालेला आहे. त्याचबरोबर मेन कॉन्टॅक्टर हा पण होल्डिंगमध्येच आहे. ठीक आहे. स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट झाला. तसेच थ्री फेज सप्लाय मेन कॉन्टॅक्टरचा RYB हा मोटरच्या टर्मिनलला एका टर्मिनलला कनेक्ट होणार आणि डेल्टा कॉन्टॅक्टरचा थ्री फेज सप्लाय हा पण मोटरचं सेकंड टर्मिनल त्या सेकंड टर्मिनलला कनेक्ट होणार. स्टार टू डेल्टामध्ये कनेक्शन करणार. ठीक आहे. हा स्टार टू डेल्टा टायमर आहे. त्याचं आपण टायमिंग सेटिंग आहे ते आपण कमी जास्त करून त्यामध्ये कमी जास्त करून आपण स्टार टू डेल्टामध्ये कन्वर्ट होण्याचं टायमिंग आहे ते आपण कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. हे झालं स्टार टू डेल्टा कंप्लीट. मी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली. ठीक आहे. थँक्यू.